नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पावसाळा सुरू झाला आहे. आज आपण चहाचा मसाला कसा करायचा ते बघूया. त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया. सर्व साहित्य मी या चमच्याने मोजून घेतलेलं आहे. 2 चमचे हिरवी वेलची, 1 चमचा दालचिनी, अर्धा चमचा लवंग, अर्धा चमचा काळी मिरी, अर्ध जायफळ, 2 चमचे सुंठ पावडर. चहाचा मसाला करण्यासाठी सर्व साहित्य पॅनमध्ये गरम करून घेऊया. गॅसवर पॅन तापत ठेवला आहे. पॅन गरम झाला आहे. 2 चमचे हिरवी वेलची टाकूया. हिरव्या वेलचीमुळे चहाला खूप छान सुगंध येतो. ॲसिडिटीचा त्रास होत नाही. 1 चमचा दालचिनी घेतली आहे, ती टाकूया. अर्धा चमचा लवंग, अर्धा चमचा काळी मिरी, अर्धा जायफळ घेतला आहे, त्याचे तुकडे करून घेतले. मंद गॅसवर 2 मिनिट सर्व परतून घेऊया. सर्व साहित्य हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाही. सर्व मसाल्यांमधला दमटपणा जाईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. मंद गॅसवर 2 मिनटं सर्व साहित्य छान भाजून घेतलं आहे. सर्व मसाल्यांमधला दमटपणा गेला आहे. आता मी हे काढून घेते. सर्व साहित्य गरम करून घेतलं आहे. थंड झालं की आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. सर्व साहित्य थंड झालं आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. सुंठ पावडर टाकते. जाडसर वाटून घेऊया. मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेतलं आहे. अशा प्रकारे जाडसर वाटायचं. खूप बारीक पावडर नाही करायची. आपला चहाचा मसाला तयार झाला आहे. आपला चहाचा मसाला तयार झाला आहे. मसाल्याचा छान सुगंध सुटला आहे. हा मसाला काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवला आहे. 2 ते 3 महिने छान टिकतो. चहाचा मसाला वापरून चहा करूया. गॅसवर एका पातेल्यामध्ये 1 कप पाणी गरम करायला ठेवलं आहे. या कपाच्या प्रमाणात 1 कप पाणी ठेवलं आहे. आपण 2 कप चहा करणार आहोत. 1 कप पाणी आणि 1 कप दूध वापरणार आहोत. पाणी गरम झाले. 2 चमचे चहा पावडर टाकूया. 2 मिनिटभर चहा पावडर छान उकळून घेऊया. चहा पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. 2 मिनटं चहा छान उकळला आहे. 1.5 चमचा साखर टाकते. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. चहा उकळून घेऊया. चहा छान उकळला आहे. याच्यामध्ये गवती चहा टाकते. गवती चहा स्वच्छ धुवून कापून घेतला आहे. आपण तयार केला तो मसाला छोटा अर्धा चमचा टाकते. चहाचा खूप छान सुगंध सुटला आहे. 2 मिनटं सर्व छान उकळून घेऊया. चहा छान उकळला आहे. याच्यामध्ये दूध टाकूया. दूध तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. चहाला छान उकळी आली आहे. छान झाला आहे चहा. चहाचा छान सुगंध सुटला आहे. आता मी हा चहा गाळून घेते. आपला चहा तयार झाला आहे. गरमागरम चहा ओतूया. छान झाला आहे चहा. आपला चहाचा मसाला आणि चहा तयार झाला आहे. हा चहाचा मसाला वापरून चहा केल्यामुळे पावसाळ्यात होणारे सर्दी खोकला यासारखे आजार होत नाहीत. चहाचा मसाला तयार करण्यासाठी सर्व साहित्य आपल्या घरात उपलब्ध असते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.